देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये रणजीसमोर आलं खूप मोठं भयंकर सत्य. ते काय, चला तर बघूया. लाली देवीसिंगला तळघरातून लवकर काय जाऊ देत नाही. तो म्हणत असतो, अहो मला दुकानात लई कामं आहेत, उत्सवाच्या पहिले मला सगळं काम पूर्ण करायचं. तेव्हा लाली मनात म्हणते, तुम्हाला काय काम आहे ते मला चांगलंच कळतंय. यांच्या डोक्यामध्ये नक्कीच ती आर्या खेळत असणार. आणि ती म्हणते, अहो थांबा ना, मला बरं नाही वाटत. आता देवीसिंग बराच वेळ घुटमळतो, पण नंतर काय लालीचं ऐकत नाही आणि म्हणतो, अहो सोडा मला, मला खूप कामं आहेत, आणि निघून जातो. या गोष्टीचा लालीला खूप राग येतो. इकडे आर्या म्हणते, गोपाळजींना सांगायलाच हवं, मला खात्री आहे ते नक्कीच मार्ग काढतील. पण आर्याला उलट्या झाल्यापासनं जामकर पण खूप सैरभैर होतो आणि तिला का उलट्या झाल्या याचा विचार तो करत असतो. खरं तर आर्याला वाटत असतं की तिने दादाला बरोबर कटवलं, पण तिला माहीत नसतं हा तिचा गैरसमज असतो. आता गोपाळला सांगायचं म्हणून ती वाड्यावर जाते आणि विचारते, गोपाळजी आहे का? रणजी म्हणते, नाही ग, तो गेलाय लालीला नाश्ता द्यायला. पण तू एवढी का घाबरली, काही काम होतं का? आर्या म्हणते, नाही नाही, आणि निघून जाते. यामुळे रणजीला संशय येतो. ही आर्या आणि गोपाळचं काय चाललं हे बघण्यासाठी ती आर्याचा पाठलाग करते. आता गोपाळ आर्याकडेच जात असतो आणि आर्या गोपाळपर्यंत पोहोचते. गोपाळला बघितल्यानंतर ती पळत जाते आणि म्हणते, गोपाळजी, आणि मिठी मारते आणि म्हणते, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. गोपाळ तिला ढकलत म्हणतो, अहो काय करताय, आपण रस्त्यावर आहे आणि एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे, झालंय काय? आर्या म्हणते, मी प्रेग्नंट आहे. आता गोपाळच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. गोपाळ तिला म्हणतो, असं कसं एवढ्या लवकर? ती म्हणते, अहो आपल्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या ना त्यामुळेच झालं आहे. आता देवीसिंग तिच्याकडे संशयाने बघायला लागतो. आर्या म्हणते, तुम्ही हे मूल नाकारताय का? तेवढे दोघांचं लक्ष जातं तर बाजूला रणजी उभी असते. आता देवीसिंग आणि आर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. लालीची मात्र खूप तगमग चालू असते. ती विचार करते, हे ते आर्याकडेच गेले असणार. आता थोडेच दिवस वाट बघ, मग मी त्या आर्याला कशी संपवते. राक्षसाकडे बघत म्हणते, कुणाला आवडणार आपला नवरा दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडला. ती माधुरी, तिने तर असा थिल्लरपणा पण केला नव्हता, तरी मी तिला संपवली. आणि आर्या तर माझ्या नवऱ्यासोबत, हिला तर मी संपवणार. गोपाळची मी लहानपणापासून वाट बघितली. लहानपणीच आमचं लग्न ठरलं. माझ्यासाठी खूप स्थळं येत होते, पण यांच्यामुळे मी सगळ्यांना नकार दिला. यांच्यावर प्रेम करत राहिले आणि या सगळ्यामुळे माझ्या तात्याला खूप अपमान सहन करावा लागला. एवढं सगळं करून मी यांच्याशी लग्न केलं. वाटत होतं आता सुखाने संसार करील, पण नाही, ह्या बाया आमच्या संसाराच्या मध्ये येत आहेत. आणि ती आर्या, ती तर यांच्यासोबत, छी. मुखोट्याकडे बघत म्हणते, आता तूच सांग, मी माझा संसार वाचवणार की नाही? जामकरला मात्र खूप वाईट वाटत असतं, कारण आर्या त्याला बोललेली असते की दादा तू लग्न का करत नाही, ह्या घरामध्ये वहिनी येईल, एखादं बाळ येईल. आता जामकर खुदकून हसत म्हणतो, अगं लग्नाचं सर्टिफिकेट आणि रिटायरमेंटचं सर्टिफिकेट एकाच वेळेस येईल आता. आता दोघं पण खुदकून हसायला लागतात. जामकर म्हणतात, तुला पहिल्यापासून कुटुंब खूप आवडलं, पण मी तुला कधी देऊ शकलो नाही. त्यामुळे देशमुखांच्या घरात तू रमली गेली. जिथे मी एक मिनटंही थांबू शकत नाही तिथे तुला दिवस दिवस करमायला लागलं. अरे म्हणते, दादा मला तिथं खूप आवडतं, तिथं खूप लोक आहेत गप्पा मारायला, बोलायला. आणि अरे बापरे, ते आजी आणि रणजी काकी काय काय बोलत असतात, आणि आजी तर बापरे बापरे आणि हसायला लागते. जामकर म्हणतात, तुला माणसं कळायला खूप वेळ लागणार. पण या सगळ्यामुळे जामकरला आर्याची खूप काळजी वाटत असते की आर्या देशमुखांच्या घरात एवढी का रमत चालली आणि उलट्या का करत होती. समोर रणजीला बघून आर्या म्हणते, गोपाळजी आता काय करायचं? आता बघूया, जेव्हा गोपाळ आर्याला म्हणेल हे बाळ माझं नाही, तेव्हा आर्याची काय प्रतिक्रिया असेल हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.